धुळे शहरात 40 अंश सेल्सिअस पार गेलेल्या वाढत्या तापमानाने नागरिकांच्या जीवाची काहिली. 10 वाजताच रस्ते होतात निर्मनुष्य. धुळ्यातील बलात्कार व जीएसटी प्रकरणी संशयितांना मोक्का लावा. माजी आमदार अनिल गोटेंची प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी. नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविणार ॲडव्होकेट महेंद्र भावसार. जळगावात पत्रकार परिषदेत मांडली सविस्तर भूमिका. महिला व तिचा सन्मान टिकला तरच देशाचं अस्तित्व. मेजर KM बोरसे यांचं प्रतिपादन. मागील काही दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्याचं तापमान वाढलं आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसने ओलांडला आहे. लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी 20 मे रोजी 42 अंश सेल्सिअस तापमान होतं. 22 मे रोजी ते 45 अंशावर पोहोचलं. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 23 मे रोजी तापमानाचा आकडा 43 अंशावर होता. यंदा कमी पाऊस झाल्यानं उन्हाळा प्रचंड कडक आहे. तापमानात चढ उतार सुरू असला तरी पारा वरचेवर वाढतानाच दिसत आहे. मागील 4 दिवसांपासून शहराच्या तापमानात 2 अंशाने वाढ झाली. प्रचंड उकाड्यामुळे धुळेकरांच्या जीवाची काहिली होत असल्याचं दिसून येत आहे. शहरात गेल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर स्थिरावला होता. त्यामुळे दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत होती. वाढत्या उन्हामुळे भर दिवसा शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असल्याचं चित्र आहे. सकाळी 10 वाजताच हे रस्ते निर्मनुष्य होत आहेत. धुळ्याचं तापमान 42 पार झाल्यानं शहरातील जवळजवळ सर्वच रस्ते सकाळी 10 वाजेपासूनच निर्मनुष्य होऊ लागले आहेत. चारचाकी वाहने तुरळक संख्येने रस्त्यावरून येता जाताना दिसतात. कारण अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना घराबाहेर पडावंच लागतं. दुचाकी वाहने मात्र रस्त्यांवर फारशी दिसत नाहीत. कारण दुचाकी चालवितांना उन्हाच्या झळा सोचत नाहीत. अंगावर अक्षरशः जाळ चालतो अशी परिस्थिती आहे. यावर्षी जिल्ह्यासह शहर व परिसरात अत्यल्प पाऊस झाला. यामुळे यावर्षीचा उन्हाळा कडक आहे. यावर्षी जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून पारा 35 अंशांच्या पुढे दाखवत आहे. जिल्ह्यात मे व अर्धा जून हे 2 महिने कडक उन्हाळा जाणवत असतो. या दिवसात तर पारा किती अंशांपर्यंत जातो याचा विचार आत्ताच न केलेला बरा. वातावरणातील हवेतील आर्द्रतेचं प्रमाण कमी झालं आहे. वाऱ्याचा वेग मंदावल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उकाड्यामुळे नागरिकांच्या जीवाची काहिली होत आहे. आवश्यक कामांनिमित्त उन्हात घराबाहेर पडत असाल तर सैल कपडे, फिकट रंगाचे आणि शक्यतोवर पांढरे कपडे परिधान करावेत. डोक्यावर टोप्या किंवा रुमाल वापरावेत. छत्र्यांचा आधार घ्यावा. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी काळ्या रंगाचे गॉगल्स वापरावेत. आहारात फळे, थंड शीतपेय आणि इतर पदार्थांचा वापर करावा. जेणेकरून उन्हापासून काही अंशी का होईना आपल्याला संरक्षण मिळेल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळ्यातील बलात्कार व जीएसटी प्रकरणी संशयितांना मोक्का लावा अशी मागणी धुळे शहराचे माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अनिल गोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या पत्रकात गोटे म्हणतात की धुळे जिल्ह्यातील सर्व नामचीन गुंड, भ्रष्ट, बदमाश 307 तसेच 302 व 395 सारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींना भाजपाने आश्रय व संरक्षण दिलं आहे. एवढंच नव्हे तर कमळाबाईच्या पदराखाली आश्रित आरोपी म्हणून सुखचैन उपभोगत जगत आहेत. भाजपकडेच गृह खाते असल्याने हागल्या पादल्या गुन्ह्यासाठी थेट मंत्रालयातून फोन येतात. ही वस्तुस्थिती नजरअंदाज करू शकत नाही. मागील 50 वर्षात पोलिसांच्या अधिकारात इतका राजकीय हस्तक्षेप कधीही अनुभवात आला नव्हता. अगदी किरकोळ गुन्ह्यांमध्ये देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी आमच्यावर वरून दबाव आहे अशी पोलिसांची वर्तणूक आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघत आहेत. यामुळे सामान्य गोरगरीब तक्रारदारांना न्याय मिळणं तर दूर, पण पोलीस स्टेशनला त्यांची दखलसुद्धा घेतली जात नाही. अशा जिल्हाभरातून किमान 4 ते 5 तक्रारी रोजच माझ्याकडे येत असतात. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. नुकतंच घडलेलं गजेंद्र अंपळकर कुटुंब व ऋत्विक राजपूत यांनी महिला कुस्तीपटूशी केलेल्या लांछनास्पद कृत्याची चाळीसगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी अजिबात दखल घेतली नाही. अखेरीस सदर मुलीला त्यांच्या कुटुंबियांना 156(3) या कलमाखाली माननीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोस्को या कलमाखाली गुन्हा दाखल करावा लागला. मुख्य संशयित आरोपी गजेंद्र अंपळकर याने स्वतःच्या मालकीची सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांची जागा भाजपा कार्यालयासाठी मोफत दिली आहे.
त्या जागेच्या बदल्यात त्यांना भाजपा धुळे शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती मिळाली आहे। मितभाषी, उच्च विद्याविभूषित, कमी बोलणारे, सुसंस्कृत व्यक्तिमत्व अशी प्रतिमा निर्माण करणारे खासदार सुभाष रामराव पाटील भामरे यांचे गजेंद्र अंपळकर विश्वासू सहकारी व तसेच सर्वेसर्वा आहेत। माझा खासदारांना एवढाच सवाल आहे की सदर अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या ऐवजी आपली मुलगी असती तर सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींना आश्रय देऊन जी प्रेमाची व वात्सल्याची अशीच वागणूक दिली गेली असती का? सदर प्रकरण ताजं असतानाच काल दिनांक 22/5/2024 रोजी मोराणे येथील एका 35 वर्षीय महिलेशी लज्जास्पद वर्तन करण्यात आलं। यातही भाजपाचे नरेश गवळी व अंपळकर कुटुंबातील सदस्य आहेत। मध्यरात्री 12 वाजता सदर महिलेच्या घरात घुसून तिला जबरदस्त मारहाण केली। तिच्या कानावर बंदूक ठेवून तिच्याकडे असलेली कागदपत्रे, टेप, फोटो इत्यादी पुराव्याची कागदपत्रे हस्तगत करून पुरावे नष्ट करण्यासाठी सिनेमात दर्शविले जाते तशीच घटना घडवली आहे। आजही सर्व आरोपी बिनभोभाट फिरत असून त्यांना कोणाचीही भीती वाटत नाही। कायदा सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस तर त्यांना आपले तारणहारच समजतात। GST प्रकरणही असेच गंभीर आहे। पंजाबमधील IPS अधिकाऱ्यांनाच धमक्या देऊन खंडणी वसूल केली आहे। ही लाच नसून खंडणी आहे। अगदी साधी सरळ बाब आहे। GST प्रकरणात गुन्हा अन्वेषण शाखेत नियुक्त असलेले किमान 6 पोलीस कर्मचारीच प्रत्यक्ष सहभागी आहेत। ज्या कर्मचाऱ्यांकडे संशयाची सुई आहे त्या सर्वांच्या संपत्तीची चौकशी केल्यास मागील 2 वर्षात सदर कर्मचाऱ्यांनी 3-3, 5-5 कोटींचे बंगले बांधले आहेत। एवढेच नव्हे तर कोट्यावधी रुपयांच्या जमिनी व भूखंडांचे व्यवहार केल्याचे दिसून येते। आता तर नकली GST अधिकाऱ्यांच्या गुन्हेगारी क्षेत्राची व्याप्ती देश पातळीवर वाढली आहे। या प्रकरणी अनेक ठिकाणी एकामागून एक गुन्हे दाखल होत आहेत। अर्थात सदर प्रकरणी जळगाव पोलिसांनी केलेली कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे। धुळे शहर पोलीस हद्दीत 2 तरुण चाकूचा धाक दाखवून ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरकडून 500-500 रुपयांची खंडणी गोळा करीत असल्याचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर फिरत आहेत। आश्चर्य असे की अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे कुठे शहराबाहेर सुनसान रस्त्यावर घडले नाहीत तर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत साखरी रोडसारख्या वर्दळीच्या रस्त्यावर घडत होते। पोलिसांना यांची कल्पना नव्हती का? असे म्हणणे पोलिसांवर अन्याय करणारे होईल। धुळे शहरातच नव्हे तर धुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, मटका, सट्टा, जुगार, हातभट्टी, गांजा लागवड, अंमली पदार्थांची वाहतूक, चोरीच्या गाड्या तोडण्याचा व्यवसाय इत्यादी गंभीर गुन्ह्यात पोलीसच भागीदार आहेत। अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही धुळे शहरात घडली आहेत। अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करावी, त्याशिवाय गुन्हेगारांना चाप बसणार नाही। तसेच ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीची दखलसुद्धा घेतली नाही असे संबंधित पोलीस अधिकारी तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनाही सह आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करणारं पत्रक लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिलं आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबींमध्ये काही बदल होणं आवश्यक आहे। हे बदल व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी विधान परिषदेत शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी असावा म्हणून नाशिक विभाग विधान परिषद शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी उमेदवारी करीत असल्याची भूमिका सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी स्पष्ट केली। या संदर्भात जळगावात पत्रकार परिषद घेऊन ॲडव्होकेट भावसार यांनी आपल्या विकासाचं व्हिजन मांडून सविस्तर माहिती दिली। शिक्षण क्षेत्रात कशा प्रकारे शिक्षकांवर अन्याय केला जातो, शिक्षकाची काही चूक नसतानाही त्याला कसं कायदेशीर बाबींमध्ये अडकवलं जातं, याबाबत ॲडव्होकेट भावसार यांनी काही उदाहरणे आणि दाखले देऊन सविस्तर स्पष्टीकरण दिलं। कायद्यात कोणत्या त्रुटी आहेत आणि कायद्यातील कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर होईल याबाबत एक स्वतंत्र प्रबंध तयार करून तो शासनाकडे देखील सादर केला, परंतु त्यानंतरही या दुरुस्तीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। वकिली क्षेत्रात आणि कायद्यात राहून शिक्षकांसाठी न्याय मिळविण्याचं कामकाज 32 वर्षे केल्यानंतर असं निदर्शनास आलं की मूलभूत कायद्यातच काही बदल आवश्यक आहेत। तसेच कायदा बदलविण्याचे काम हे न्यायव्यवस्थेचे नाही तर संसदेचे अथवा विधान भवनाचे आहे। म्हणूनच शिक्षकांवरील अन्याय मुळापासून दूर करण्यासाठी विधान भवनात प्रवेश करून कायद्याचे मूलभूत बदल घडवून आणावे या उद्देशाने 32 वर्षे शिक्षण क्षेत्रात वकिली केल्यानंतर विधान भवनात शिक्षकांच्या न्याय मागण्या आणि कायद्यात मूलभूत बदल घडवून आणावे या उद्देशाने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय आहे। यासाठीच राजकारणात प्रवेश करीत असल्याचं ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी स्पष्ट केलं। या पत्रकार परिषदेचं संचालन पत्रकार दिलीप साळुंके यांनी केलं। माझ्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये अशी एकही चौकशी समिती नाही की जिने चौकशी केली आणि तो शिक्षकाला निर्दोष मुक्त केलं आणि त्याच्यावरचे आरोप निर्दोष आहे व असा निकाल दिला, कधीच झालेला नाही।
हे संपूर्णपणे मॅनेज केलं जातं आणि त्या शिक्षकाला चौकशी समिती नियुक्त केली त्या दिवशीच त्याचा रिझल्ट होऊन जातो की ते त्याच्या विरोधात तो निकाल लागणारे असतो. हा एक पार्ट झाला. दुसरा महत्त्वाचा पार्ट असा आहे की चौकशीची जी कार्यपद्धती असते ती न्यायालयीनसारखी असते. म्हणजे तिच्यात जाबजबाब होतात, तिच्यात उलट तपासणी होते, क्रॉस होते, युक्तिवाद होतात. आता ही सगळी प्रोसिजर आदर्श शिक्षकाला, तो न्यायालयीन अधिकारी नाही आहे, तो फक्त आदर्श शिक्षक आहे, त्याला आदर्श पुरस्कार मिळालेला आहे. बरं, शासन आदर्श पुरस्कार देताना चौकशी समितीचं काही प्रशिक्षण त्याला देते का, ट्रेनिंग देते का? काहीच नाही. त्यांना काही एक माहीत नसतं की पहिले कोणाची जबानी घ्यायची असते, क्रॉस कशी घ्यायची असते, ती चौकशी कशी करायची असते, याचं कोणतंही नॉलेज त्यांना नसतं. आदर्श शिक्षक हे अतिशय आदर्श आहे असं जरी आपण गृहीत धरलं आणि त्यांच्या आदर्शपणा आणि प्रामाणिकपणावर जरी आपण अगदी ठाम राहिलो तरी देखील प्रोसिजर जी आहे, जी पद्धत आहे, ती त्यांना काहीही माहिती नसते. त्यामुळे ती चौकशी अत्यंत चुकीची होते आणि बऱ्याच वेळा तो शिक्षकांवर तो अन्याय होतो. म्हणून या 36मध्ये जर बदल केला आणि या चौकशी समितीचे जे सदस्य आहेत त्याच्यातून आदर्श शिक्षक काढून टाकला आणि त्याच्याऐवजी एखादा न्यायिक अधिकारी जर दिला, जो न्यायालयात काम करतो, वकील किंवा कुठला तरी असा न्यायिक अधिकारी दिला तर ती चौकशी जास्त सुकरपणे होईल. म्हणून 36मध्ये त्याचा बदल आवश्यक आहे. अशा प्रकारची भूमिका मी मांडली आहे. असे अनेक कलम आहे, कलम 9मध्ये आहे, कलम याच्यात आहे, 37मध्ये आहे, अनेक आहे. मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला सांगितलं. आणि युनिव्हर्सिटी ॲक्टकडे जर आपण गेलो, विद्यापीठ सिनियर कॉलेजची, त्यांच्या चौकशी समितीमध्ये आदर्श शिक्षक नसतो. तिथे वकील असतात, संस्थेचा एक वकील, कर्मचाऱ्याचा एक वकील आणि चौकशी अधिकारी पण एक वकील. युनिव्हर्सिटी ॲक्टला ती प्रोसिजर आहे, तिथं सगळे न्यायिक अधिकारी असतात. परंतु आपल्या शाळेच्या ॲक्टमध्ये मात्र अशी प्रकारची त्रुटी आहे. अशा अनेक त्रुट्या तिथे आहेत आणि त्या सगळ्या त्रुट्या आपल्याला काढायच्या आहेत, त्याच्यात कायद्यात बदल करायचे आहे. हे मी फक्त एका प्रातिनिधिक स्वरूपात सांगितलं. याशिवाय आता गेल्या न्यायालय सोडून शिक्षक व न्याय हक्क परिषदेच्या वतीने आम्ही अनेक शिक्षकांचे प्रश्न याच्यापूर्वी पण सॉल्व्ह केले. सगळ्यात महत्त्वाचा जुनी पेन्शन योजनेचा शिक्षकांसमोरचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे, जो अजूनही सुटलेला नाही आहे. 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना पेन्शन नाही, 2005 पूर्वीच्या शिक्षकांना पेन्शन आहे. अशा प्रकारची जी दुरुस्ती आहे. आणि 5 नंतरचे शिक्षक आता अनेक वर्ष नोकरी झाली, त्यांची 20-20 वर्ष नोकरी झाली, तरी त्यांना पेन्शन अजून लागू होत नाही आहे. त्याच्यामुळे तो अत्यंत गहन प्रश्न जो सुटलेला नाही आहे. तसंच TET घोटाळ्याचा प्रश्न होता, त्याच्या मुळाशी कोणीच गेलेलं नव्हतं. TET घोटाळा म्हणून 8,000 शिक्षकांना अपात्र केलं गेलं. 2019ला जी TET परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये काही गैरप्रकार झाले. काही लोकांनी गैरप्रकार केले असतील, परीक्षेत काहीतरी गैरप्रकार झाले असतील, पण ते गैरप्रकार झाले म्हणून शासनाने सर्व जेवढे परीक्षेला बसले होते 8,000 शिक्षकांना अपात्र घोषित करून टाकलं. आणि त्या शिक्षकांना अपात्र घोषित केल्यानंतर ते शिक्षक जे आहे ते काहीतरी परीक्षेत गैरप्रकार केलेले आहे म्हणून अपराधी भावनेने बघत होते, समाजही त्यांच्याकडे अपराधी भावनेने पाहत होता. अशा वेळेस आम्ही या सगळ्या शिक्षकांची एक राज्यस्तरीय बैठक धुळ्याला घेतली आणि त्या शिक्षकांना दिलासा दिला की तुम्ही काही केलेलं नाही आहे आणि तुम्हाला काही एन्क्वायरी न करता तुम्हाला अपात्र घोषित केलं आहे. आम्ही नामदार उच्च न्यायालयामध्ये औरंगाबादला पिटिशन दाखल केलं, त्याच्यात त्यांनी स्टे दिला आणि ते सगळे शिक्षक आत्ता कामावर आहेत. हे सगळे वेगवेगळे प्रश्न आम्ही आंदोलन किंवा न्यायिक अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने सोडवतो आहे. पण त्याला न्यायालयाची जोड आणि आंदोलनाची जोड असं जर असलं आणि कायद्यात दुरुस्ती झाली तर शिक्षकांना अधिक न्याय मिळू शकेल असं मला वाटतं. कालच मी जळगावला जळगावला येताना काही शिक्षकांचे फोन आले होते आणि हा कालचा ज्वलंत प्रश्न होता की जळगावमधले BLO जे आहे, जे इलेक्शन ड्युटीवर गेलेले आहेत BLO, त्या BLO लोकांवर प्रचंड अन्याय झालेला काल जळगावच्या लोकांवर. पर्टिक्युलर जळगावच्या लोकांना, जे लोक BLOची ड्युटी जी आहे ती वर्षभर काम करतात, ते वर्षभर पूर्ण घरोघर जाऊन सर्वे करायचा, मतदानाच्या संपूर्ण याद्या तयार करायच्या वगैरे, असं वर्षभर काम करणारा हा BLO, या BLOला मानधन किती दिलं जळगावच्या BLOंना? आपल्याला आश्चर्य वाटेल. 150 रुपये मानधन दिलेलं आहे त्यांना. 150 रुपये मानधन आज कोणाला मिळतं? कोणाचंही नाही. शिक्षक माणूस होतो, आज B.Ed झालेला शिक्षक आहे आणि त्याला 150 रुपये मानधन दिलं. तेच रावेरमध्ये 800 रुपये दिलं रावेरमधल्या BLOंना. आणि एवढं करून परत त्यांना सांगितलं की तुम्हाला ड्युटीवर असताना नाश्ता पाणी जेवण चहा सगळं मिळेल. त्यांना काही मिळालं नाही. उलट त्यांना 2 स्वयंसेवक लावण्याची संधी दिली होती त्यांनी की तुम्ही 2 स्वयंसेवक तुमच्या मदतीला घ्या, त्यांचंही वेतन आम्ही देऊ. त्यांचं मानधन पण मिळालं नाही. या 150मधून त्या 2 स्वयंसेवकांना पण वेतन द्यावं लागलं. म्हणून काल जळगाव जिल्ह्यातले सगळे BLO कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आले होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महिला व तिचा सन्मान टिकला तरच देशाचं अस्तित्व राहील. विशेषतः देश व समाज हा तेव्हाच अस्तित्वात राहू शकतो जेव्हा स्त्री व पुरुष या मानवी जीवनाचा भाग असतील. दोघातील एकही नसेल तर या जगाचं अस्तित्व नामशेष होईल, असं प्रतिपादन मेजर KM बोरसे यांनी केलं.
ते राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीनं आयोजित महिला सक्षमीकरण या विषयावरील व्याख्यानात बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 48 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर तिलकराज हे होते। राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीनं देशभर समाजसेवा व समाज विकास कार्यक्रमाअंतर्गत महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजनीतिक उन्नतीचा पुरस्कार करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं नई रोशनी योजनेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। या उपक्रमाअंतर्गत 48 महाराष्ट्र बटालियन NCC धुळे व SSVPS महाविद्यालय धुळे यांच्या वतीनं महिला सक्षमीकरणावर सदरील व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। छात्रसैनिकांना मार्गदर्शन करताना 48 महाराष्ट्र बटालियनचे वरिष्ठ NCC अधिकारी मेजर KM बोरसे यांनी भारतीय स्त्रियांच्या एकूणच सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजनैतिक, कायदेविषयक आणि इतर क्षेत्रातील योगदानाचा इतिहास अधोरेखित केला। यावेळी ते म्हणाले की भारतात धर्म व समाजाच्या रचनेत स्त्रियांचं स्थान दुय्यम होतं। विशेषतः भारतात बालविवाहाचं प्रमाण मोठं होतं। सरकारच्या पुढाकाराने सन 1978 मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला व सन 2005 ते 2010 या वर्षात बालवर्ष साजरे करून बालविवाहाला संपविण्याकरता ठोस उपाययोजना केल्या। भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समानता व न्याय या मूल्यांचा अंगीकार केल्यामुळे आज भारतीय स्त्रिया सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचं दिसून येतं। यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला अशा अनेक कर्तृत्ववान महिलांची पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून आर्थिक, खेळ, आरोग्य, विज्ञान, रक्षा अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत। असं असले तरी आजही मोठ्या प्रमाणात स्त्रीभ्रूण हत्या व नारी हिंसा होत असून सरकार व अनेक सामाजिक संस्था या विरोधात जनजागृती अभियान राबवणे गरजेचे होत आहे। महिलांना सन्मानाचं स्थान असेल तरच समाज व देश बलवान होईल ही भावना अस्तित्वात ठेवण्याकरिता सामाजिक स्तरावर महिलांच्या एकूणच जडणघडणी करता या व त्यांच्या सन्मानाकरिता जनजागृतीच्या उपक्रमाचा भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाचं आयोजन 48 महाराष्ट्र बटालियन NCC धुळेचे कमांडिंग अधिकारी मेजर शैलेंद्र कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ NCC अधिकारी मेजर डॉक्टर महेंद्र कुमार वाढे, लेफ्टनंट क्रांती पाटील, नायब सुभेदार नवीन कुमार यांनी केलं होतं। यावेळी विविध महाविद्यालयातील छात्रसैनिक उपस्थित होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।